विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी नित्यनियमाने आपल्या उपोषणशिलाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू धम्मदीपजी, श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण। या मंगलमय प्रसंगी या उपोषण दिनाच्या निमित्ताने आपण जे काही पुण्य संपादन करत असता त्या पुण्याच्या द्वारा आपल्या पुण्याचा संचय या वर्तमानकालीन जीवनाला सुखपूर्वक जगण्यासाठी आपण सहाय्यक ठरत असतो आणि त्यामुळे हे पुण्यक्षेत्र आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पुय्यं खेतं लोकसाथी असं भगवंताने म्हटलं आहे। या संसारामध्ये जेवढे काही पुण्याचे क्षेत्र आपल्या जीवनामध्ये असते त्या पुण्याच्या क्षेत्राला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज एक महत्त्वपूर्ण विषयावरती देशना देण्याचा प्रयत्न करतो। तसा विषय मोठा आहे परंतु एक शॉर्टकट रूपाने तुम्हाला सांगत आहे। आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलवरती ह्या देशना वेगवेगळ्या भागामध्ये येणार आहेत। ऑलरेडी त्याचे प्रवचन म्हणजे तयार आहेत परंतु ते अपलोड केले गेले नाही, तर तोच एक देशना सारांश रूपाने तुम्हा सर्वांसाठी सांगत आहे। लास्ट संडेला आईने तसं विनंती केली होती, तर तोच विषय आज सामूहिक रूपाने म्हणजे एकाच देशनेद्वारा आपण या ठिकाणी घेत आहोत। तर सातत्याने धम्मदेशना श्रवण करत असताना आपण असं म्हणत असतो की भगवंताने देशना दिली, देशना दिल्यानंतर तो श्रोतापन्न झाला, तो सकृतागामी झाला, तो अनागामी झाला, तो अरहंत झाला। जे चार मार्ग आणि चार फळ, बुद्ध तत्वज्ञानाचं अध्ययन करणारा मनुष्य, बुद्ध तत्वज्ञानाला जाणणारा, समजून घेणारा किंवा त्याचं आचरण करणारा मनुष्य, भगवंताच्या सद्धमामध्ये चार प्रकारचे फळ आणि चार प्रकारचे मार्ग आहे। एक श्रोतापन्न मार्ग, श्रोतापती फळ आहे। सकृतागामी मार्ग, सकृतागामी फळ आहे। अनागामी मार्ग, अनागामी फळ आहे। अरहंत मार्ग आणि अरहंत फळ आहे। म्हणजे अशा प्रकारचे चार मार्ग आणि चार फळ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात। ज्या ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये ही सर्व प्रकारची सुख, ही सर्व प्रकारची फळ आपल्याला प्राप्त करून घ्यायची असतात, तर तो मनुष्य तथागताने सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो। जो मनुष्य आर्य अष्टांगिक मार्गाला धारण करतो, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तर केवळ त्याच मनुष्याला हे चार मार्ग आणि चार फळाची प्राप्ती होऊ शकते। ज्या सद्धमामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही त्या सद्धमामध्ये दुःखमुक्ती नाही। ज्या धर्मामध्ये, आपल्या भाषेमध्ये ज्या धर्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्ग नाही तिथे दुःखमुक्ती नाही आहे। जिथे आर्य अष्टांगिक मार्ग आहे केवळ तिथेच दुःखमुक्ती आहे। आणि त्यामुळे
आर्य अष्टांगिक मार्गानुसार जीवन जगणारा मनुष्य या संसारामध्ये 4 प्रकारच्या फळाला आणि 4 प्रकारच्या मार्गाने तो जीवन जगत असतो, अर्थात 4 प्रकारची फळं त्याला प्राप्त करत असतो। बौद्ध साहित्यामध्ये या सिद्धांताला 10 प्रकारची संयोजने असं म्हटलं आहे। संयोजन म्हणजे ज्या सिद्धांताच्या द्वारा अकुशल विचारांचा संचय होत असतो, जे अकुशल विचारांचा संग्रह होत असतो, त्याला संयोजन असं म्हटलं आहे। म्हणजे संग्रहित होणे। आपल्या जीवनामध्ये मनुष्य जे जे काही कर्म करत असतो तर त्या कर्माच्या द्वारा त्याचा संचय होत असतो आणि त्यामुळे तो संचय मनुष्याच्या जीवनामध्ये होत असतो। प्रत्येक मनुष्य त्याचा संचय करत असतो आणि तो उत्पन्न होणारा जो संचय आहे, जे आपल्या कायद्वारा, वाचेद्वारा आणि मनाद्वारा या 3 प्रकारच्या अवस्थेद्वारा या अकुशल विचारांचा संचय मनुष्य आपल्या जीवनामध्ये करत असतो। तर संयोजने, ज्याला बंधन असं म्हटलं आहे भगवंताने, म्हणजे बंधन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असताना मनुष्याला अडथळे आणणारे हे 10 प्रकारचे बंधन आहे। या 10 प्रकारच्या बंधनाला पार करून मनुष्य पहिले तरी जात असतो, निर्वाणगामी अवस्थेकडे तो जात असतो। नदीच्या प्रवाहाला पार करून ज्याप्रमाणे एखादा मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो, अगदी तशाच प्रकारे या मानवी प्रवाहामध्ये, या मानवी सांसारिक प्रवाहामध्ये जो जो मनुष्य जीवन जगत असतो, या प्रवाहामध्ये जो तारला, या प्रवाहाला ज्याने तारण्याचा प्रयत्न केला किंवा या प्रवाहाला पार करून जो मनुष्य पहिले तरी गेला आहे, तर तो मनुष्य निर्वाणगामी अवस्थेला प्राप्त होत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळे ही 10 प्रकारची भवबंधनं मनुष्याच्या जीवनामध्ये अडथळ्याचं काम करत असतात। अडथळा जेव्हा जेव्हा मनुष्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा मनुष्य सुखाच्या मार्गापासून दूर जात असतो आणि त्यामुळे ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, तर या 10 प्रकारच्या भवबंधनाला त्या मनुष्याने नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर त्याची क्रमशः विभागणी केली आहे भगवंताने। श्रोतापती मार्गामध्ये 3 प्रकारची भवबंधनं नष्ट होत असतात। सकृतागामी मार्गामध्ये 2 प्रकारची भवबंधन नष्ट होतात। पुन्हा अनागामी अवस्थेमध्ये 3 प्रकारची भवबंधन नष्ट होतात आणि पुन्हा अनंत मार्गामध्ये 2 प्रकारची भवबंधने नष्ट होतात। म्हणजे अशा प्रकारे एकूण 10 प्रकारच्या भवबंधनाला मनुष्य नष्ट करत असतो आणि निर्वाणगामी अवस्थेला तो प्राप्त होत असतो। निर्वाण, निब्बाण ज्याला आपण म्हणत असतो, निब्बाण, निर्वाण म्हणजे मरणे नव्हे। संकल्पना आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। कधी कधी मनुष्याला असं वाटतं की निर्वाण म्हणजे मरणे, निर्वाण म्हणजे मरणे नव्हे। किंवा एखादा मनुष्य जर आपल्या अपतिष्ट मृत्यूला प्राप्त झाले, तो जर थोडंफार चांगलं काम करणारा जर असेल, तर त्याच्या अगोदर निर्वाण असतं अशा प्रकारचं लिहिलं जातं। निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण अशा प्रकारच्या 3 संकल्पना बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। निर्वाण म्हणजे जिवंतपणे, निर म्हणजे नाहीसं, वाण म्हणजे तृष्णा, ज्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णा नष्ट केल्या, नाहीसं केल्या, ज्याला निर्मळ जी अवस्था प्राप्त होते, त्याला निब्बाण अशा प्रकारचं म्हटलं आहे। निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन। साध्या सोप्या भाषेमध्ये निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन, ज्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही, जे जीवन निर्मळ आहे, परिशुद्ध आहे, अशा प्रकारच्या जीवनाला निर्वाण असं म्हणतात। आणि जिवंतपणे मनुष्याच्या मनाची ही मानसिकता आहे। निर्वाण ही जी मानसिकता आहे, तर जिवंतपणे मनुष्याच्या मनाची ही मानसिकता आहे, ज्याचं चित्त परिशुद्ध असते, निर्मळ असते, सर्व प्रकारच्या विकाराला त्याने नष्ट केलं असतं आणि विकाररहित चित्ताची जी अवस्था आहे, तर त्याला निब्बाण अशा प्रकारचं म्हटलं आहे। आणि अशा प्रकारचा निर्वाणस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांनी निर्वाण अवस्था प्राप्त केली आहे, ज्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट केलं, नाहीसं केलं, अशा प्रकारचा व्यक्ती जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो, तर त्या मृत्यूला परिनिर्वाणस्थ अशा प्रकारचं म्हटलं जातं। म्हणजे त्यांच्या मृत्यूला परिनिर्वाणस्थ प्राप्त झाला असं म्हटलं जातं। त्यांना मृत्यू हा शब्द प्रयोग केला जात नाही,
तर त्याला परिनिर्वाण, त्यांच्या मृत्यूला परिनिर्वाण अशा प्रकारचं म्हटलं जातं. आणि केवळ सम्यक संबुद्धाच्या बाबतीमध्ये, जे सम्यक संबुद्ध जेव्हा आपल्या भाषेमध्ये मृत्यूला प्राप्त होत असतात, आपला आयु संस्कार सम्यक संबुद्ध टाकतात, तर त्यांच्या त्या मृत्यूला महापरिनिर्वाण अशा प्रकारचं म्हटलं जातं. अन्य कोणाला सुद्धा महापरिनिर्वाण अशा प्रकारचा शब्दप्रयोग लागू शकत नाही. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण महापरिनिर्वाण असतं असं म्हणतो, हे सुद्धा आपलं अज्ञान आहे. आपण अज्ञानाच्या पोटी हे वाक्य बोलत असतो. म्हणजे कशी विसंगती आपल्या चित्तामध्ये निर्माण होते बघा. म्हणजे परंपरागत विसंगती कशा प्रकारची असते, एकीकडे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो आणि दुसरीकडे बाबासाहेबांना आपण महापरिनिर्वाणास प्राप्त झाले असं म्हणत असतो. या दोन शब्दामध्ये विसंगती आहे. म्हणजे दोन शब्दांचा अर्थ आपल्याला न कळाल्यामुळे आपण त्या दोन्ही शब्दाला बाबासाहेबांसाठी उपयोगामध्ये आणत असतो. बोधिसत्व या शब्दाचा अर्थ होतो, बोधी म्हणजे ज्ञान आणि सत्व म्हणजे प्राणी. जो प्राणी भविष्यामध्ये बुद्धत्वाच्या मार्गाकडे वाटचाल करणारा आहे, तर त्या सत्वाला बोधिसत्व अशा प्रकारचं म्हटलं जातं. बाबासाहेबांना असंख्य भिक्खूंच्या संगीतीमध्ये, ज्या संगीतीमध्ये अनंत भिक्खूंचा सुद्धा सहभाग होता, अशा प्रकारच्या संगीतीमध्ये बाबासाहेबांच्या महान कार्याला पाहून बाबासाहेबांना एवढं महान कार्य कोण करू शकतो, एवढं महान कार्य सहजासहजी कोणी करू शकत नाही. म्हणजे अगदी रक्ताचा एक थेंबही न सांडता जर 8 लाख लोकांना बाबासाहेबांनी बुद्ध धम्मामध्ये प्रस्थापित केलं, बुद्ध धम्माची त्यांना दीक्षा दिली, तर 8 लाख लोकांना रक्ताचा एक थेंबही न सांडता अशा प्रकारची धम्म क्रांती करणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासामधले एकमेव महापुरुष आहेत, ज्यांनी एकही रक्ताचा थेंब न सांडता ही क्रांती करून दाखवली. मग बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून बाबासाहेबांना बोधिसत्व, केवळ बोधिसत्व अशी संकल्पना करू शकतो, असं कार्य करू शकतो, कारण एवढं महान कार्य सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही अशी भिक्खूंचं मत झालं. आणि त्या संगीतेमध्ये बाबासाहेबांना बघा बोधिसत्व अशा प्रकारची उपाधी त्या भिक्खूंच्या द्वारा देण्यात आली. म्हणजे बाबासाहेब बोधिसत्व आहे. येणाऱ्या काळामध्ये मैत्रीय बुद्ध जे शासन असं म्हटलं आहे, तर त्या मैत्रीय बुद्धाच्या शासनामध्ये बोधिसत्व हे मैत्रीय बुद्ध राहणार आहेत अशा प्रकारची संकल्पना विद्वान ज्ञानी भिक्खूंच्या द्वारा म्हणजे करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे बाबासाहेब बोधिसत्व आहे. जर समजून घ्या, बाबासाहेब जर बोधिसत्व नसतील, म्हणजे बाबासाहेब जर मृत्यूला प्राप्त झाले असतील, तर बाबासाहेबांना महापरिनिर्वाण असं आपण म्हणू शकत नाही. कारण महापरिनिर्वाण हे केवळ आणि केवळ बुद्धाच्या संदर्भामध्ये हा शब्द प्रयोग केला जातो. मग कधी कधी आपण असं म्हणू शकतो, बाबासाहेब तर महान होते. महानच होते बाबासाहेब, बाबासाहेब महानच होते, यामध्ये एक तीळ मात्र अंश सुद्धा शंका नाही आहे. एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेब महान होते, महान आहेत आणि महान राहणार आहेत, त्यामध्ये बिलकुल तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु जे व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं आहे, तर ते बोधिसत्व हे महत्वपूर्ण व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं आहे. आणि महापरिनिर्वाणस्थ हे केवळ बुद्धांसाठी हा शब्द प्रयोग केला जात असतो. आणि त्यामुळे महापरिनिर्वाणस्थ बाबासाहेबांना आपण म्हणतो, त्यापेक्षा अनेक भिक्खूंचं असं मत आहे की महापर्यान अशा प्रकारचं म्हटलं जात असतं. तर म्हणजे हा विषय म्हणजे वेगळा आहे, तो आपल्याला बोलायचं वेगळं आहे. परंतु मी सांगत आहे, निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण या 3 संकल्पना बुद्ध तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर निर्वाण प्राप्त करण्यासाठी 10 प्रकारची संयोजने, 10 प्रकारची भवबंधनं तुम्हाला नष्ट करावी लागतात. आणि 10 प्रकारची भवबंधनं जर तुम्ही नष्ट केले तर निर्वाणगामी अवस्थेला तुम्ही प्राप्त होऊ शकता. तर 3 प्रकारची भवबंधने श्रोतापन्न या अवस्थेमध्ये नष्ट होत असतात. पहिली अवस्था आहे श्रोतापन्न अवस्था. श्रोता म्हणजे श्रोत, पन्न म्हणजे मार्ग. जो मनुष्य श्रोतामध्ये पडलेला आहे, म्हणजे श्रोताच्या मार्गामध्ये अर्थात निर्वाणगामी मार्गामध्ये ज्यांनी पदार्पण केलेलं आहे, जो श्रोतामध्ये आहे, पदार्पण केला आहे, त्याला श्रोतापन्न अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर या मार्गामध्ये 3 प्रकारची भवबंधनं मनुष्य नष्ट करतो. पहिलं भवबंधन आहे सत्काय दिठ्ठी. सत्काय दिठ्ठी
हे पहिल्या प्रकारचं बहुबंधन आहे. सत्काय दिठ्ठी म्हणजे काय तर चुकीची धारणा. सत्काय दिठ्ठी म्हणजे काय तर चुकीची धारणा. मग चुकीची धारणा कशासाठी? मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची जी मनुष्याची भावना असते तर ती चुकीची असते. म्हणजे मी आहे, माझा आहे आणि माझ्यासाठी आहे अशा प्रकारची संकल्पना आपण निर्माण करत असतो. परंतु वास्तविक आता भगवंत असे म्हणतात, अत्ताई अतोन नातो कोई नाथो परोसिया. या संसारामध्ये आपलं असं म्हणून कोणीही नाही आहे. मी असं म्हणतो की मी आहे, माझा आहे, माझ्यासाठी आहे, परंतु स्वतः आपणच आपले नाही आहोत तर आपल्यासाठी काय असणार आहे? आपलं काय असणार आहे? या संसारामध्ये आपलं असं काहीही नाही आहे. जन्मास येणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो. हा निसर्गाचा नियम आहे आणि या निसर्गाच्या नियमाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान ही 5 प्रकारची जी काही म्हणजे 5 प्रकारचे संयोजन आहे, या 5 प्रकारच्या संयोजनाला नष्ट करणे म्हणजे स्वतः प्रती जो अहंभाव आहे, स्वतःच्या प्रती जी मनुष्याच्या चित्तामध्ये असणारी भावना आहे तर या भावनेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. म्हणजे मी असा आहे, मी तसा आहे, मी, माझं आणि माझ्यासाठी ही जी स्वतःच्या 3.5 हाताच्या काहीच्या प्रती जी आसक्तीची भावना असते, जी लोभाची भावना असते तर या आसक्तीला, या लोभाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. अर्थात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे जे 5 उपादान स्कंद आहे, या 5 उपादान स्कंदाच्या धर्माला आपण यथार्थ रूपाने जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. हे पहिलं बहुबंधन आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं बहुबंधन आहे विचिकित्सा. विचिकित्सा हे दुसरं बहुबंधन आहे. विचिकित्सा म्हणजे शंका, कुशंका. बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रती शंका, कुशंका मनामध्ये निर्माण असणे. शंका, कुशंका जर मनुष्य चित्तामध्ये निर्माण झाल्या बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल, तरी सुद्धा मनुष्य आपल्या जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकत नाही. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर 3 रत्नावरती आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. आणि 3 रत्नावरती जर तुमची दृढ श्रद्धा असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही मार्गदर्शन करू शकता, मार्गक्रमण करू शकता, दुःखमुक्तीकडे तुम्ही वाटचाल करू शकता. परंतु आपल्या मनामध्ये शंका आहे, कुशंका आहे, बुद्धाप्रती शंका आहे, धम्माप्रती शंका आहे, संघाप्रती शंका आहे, तर मनुष्य योग्य प्रकारचं आचरण करू शकत नाही. आणि त्यामुळे मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या शंकेचं क्षणामध्ये आपण निरसन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंताकडे जे जे लोक येत होते तर त्यांच्या मनामध्ये शंका, कुशंका निर्माण होत होत्या बुद्धाबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल. भगवंत त्या संपूर्ण शंकाचं निरसन करत असत आणि त्यामुळे आपल्या चित्तामध्ये जर एखादी शंका, कुशंका जर निर्माण झाली असेल तर त्याचं सुद्धा आपण निरसन केलं पाहिजे. परंतु ती शंका घेऊन आपण कधीही कुठल्याही प्रकारे धम्माचं अनुसरण करू शकत नाही, धम्माचं आचरण आपण करू शकत नाही. आणि त्यामुळे शंका, कुशंका बिलकुल आपल्या मनामध्ये राहू नये. निर्मळ चित्ताने, परिशुद्ध चित्ताने आपण बुद्ध तत्वज्ञानाचं अनुसरण केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. आणि केवळ बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रतीच आपली श्रद्धा असली पाहिजे. अन्य कुठे जर आपली श्रद्धा असेल, मग कर्मकांड असेल, ईश्वराद असेल, बुवाबाजी असेल, अंधश्रद्धा असेल, जे वेगवेगळ्या प्रकार आत्मा, परमात्मा या संकल्पना, या सर्व काही गोष्टी आपण आचरण करत असेल, धारण करत असेल आणि बुद्ध तत्वज्ञानाचं मी अनुसरण करतो आणि मला हा मार्ग प्राप्त झाला पाहिजे, हे फळ प्राप्त झालं पाहिजे, अशी जर आपण धारणा करत असेल तर बिलकुल तसं होऊ शकत नाही. कारण ज्यांच्या चित्तामध्ये निर्मळ भाव आहे, केवळ बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांच्या प्रतीच भाव आहे, तोच मनुष्य दुःखमुक्त होऊ शकतो. अन्य दुसरा कोणताही मनुष्य दुःखमुक्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे शंका, कुशंका नष्ट करून आपण आपल्या जीवनामध्ये 3 रत्नाच्या प्रती श्रद्धा उत्पन्न केली पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे दुसरं बहुबंधन आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. त्यानंतर तिसरं बहुबंधन आहे शीलबद्ध परामर्श. म्हणजे शीलबद्ध परामर्श मनुष्याच्या जीवनामध्ये जे वर्तवैकलाची भावना आहे किंवा मनुष्य जे काही पाप कर्म करतो तर ते सर्व प्रकारचे पाप कर्म मधून मुक्त झालो पाहिजे अशा प्रकारची भावना असते मनुष्याच्या चित्तामध्ये. वर्तवैकल्य, कर्मकांड, ईश्वरवाद ह्या सर्व प्रकारच्या खुळ्या संकल्पनेला अनुसरून मनुष्य जर असा विचार करत असेल तर मनुष्याला कधी बघा सुख प्राप्त होत नाही.
एकदा भगवंताच्या काळामध्ये एक पुण्यिका नावाची म्हणजे दासी असते. म्हणजे वर्तवैकल्य कसं मनुष्य म्हणजे पाप कर्म कशा प्रकारचे धुवून काढतो असा विचार करत असतो. तर पुण्यिका नावाची एक दासी असते आणि ती पुण्यिका सकाळी सकाळी पाणी भरत असते. सकाळी सकाळी पाणी भरल्यानंतर तिथे एक ब्राह्मण आंघोळ करण्यासाठी रोज येत असतो. रोज आंघोळ करत असतो. ही रोज पाहते त्या ब्राह्मणाला आणि ती विचार करते की एवढी थंडी आहे, एवढा अंधार आहे, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये एवढ्या अंधारामध्ये मी दासी असल्या कारणाने माझं मालक असेल, माझी मालकीन असेल, तर त्या सर्वांच्या आदेशाने मला आदेश त्यांचा पालन करावा लागतो. त्यांच्या आदेशामुळे मला हे सर्व काही म्हणजे करावं लागत आहे. परंतु हा जो ब्राह्मणशय आहे याला मात्र कुणाची भीती आहे? हा एवढ्या कडाकाच्या थंडीमध्ये म्हणजे का आंघोळ करत आहे? याला किती वेदना होत असतील. एवढं थंड पाणी आहे, एवढं वातावरण थंड आहे आणि अशा अवस्थेमध्ये हा आंघोळ करत आहे एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये. अशा प्रकारे ती विचार करते आणि न राहून ती त्याला विचारते की म्हणते ब्राह्मण महाशय एक आपणास विचारू का? तर ती म्हणते विचार. तर म्हणते मी दासी आहे आणि मी दासी असल्या कारणाने मला राजाचा आदेश आहे, मला राणीचा आदेश आहे की सकाळी सकाळी मला पाणी भरून घ्यावं लागतं नदीवरून. मला ती शिक्षा आहे ती माझी आणि मी शिक्षा भोगत आहे. त्यामुळे सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये मी पाणी नेत आहे. परंतु तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी या थंड पाण्यामध्ये आंघोळ का करता? आपण कोणाच्या आदेशाने आंघोळ करत आहात किंवा एवढ्या थंडीमध्ये आपल्याला वेदना होत नाही आहेत का? अशा प्रकारे ती विचारते. तर तो स्मित हास्य करतो आणि म्हणतो की पुण्यके तुला माहित नाही का? तू तर फारच अडाणी आहे. तुला समजत नाही का? मी आंघोळ कोणाच्या भीतीने करत नाही, कोणाच्या आदेशाने करत नाही. मी आंघोळ यासाठी करतो की दिवसभर माझ्याकडून जे काही पाप कर्म होतात, माझ्या काईने वाचेने मनाने दिवसभर जे काही माझ्याकडून पाप होतात, तर ते संध्याकाळी मी आंघोळ करून पाप सगळं धुवून काढतो आणि रात्री माझ्याकडून जे काही पाप कर्म होते ते मी सकाळी आंघोळ करतो आणि सगळं धुवून काढतो. अशा प्रकारे तुला समजत नाही का? म्हणते मी माझे पाप कर्म धुवून काढतो. पुण्यिका हसते, स्मित हास्य करते आणि ती म्हणते की महाशय जर समजून घ्या दिवसभर केलेलं पाप कर्म म्हणजे तुम्ही संध्याकाळी आंघोळ करून जर समजा धुवून काढत आहात किंवा रात्री केलेलं पाप कर्म तुम्ही सकाळच्या आंघोळीने धुवून काढत आहात, मग तुमचं पाप कर्म जर धुवून निघत असेल मग तुमचं पुण्य कुठं जाईल? तुमचं पुण्य धुवूनच जात असेल, ऐक ना. कारण पाप जर धुत असेल तर पुण्य सुद्धा धुवूनच जात असेल. आणि समजून घ्या आंघोळीने जर मनुष्य पवित्र होत आहे, आंघोळ केल्याने जर मनुष्याचं पाप कर्म, अनेक लोकांना वाटते बघा आजही मानसिकता लोकांची तशी आहे की आंघोळ केल्याने आपलं पाप कर्म धुवून जाते. आता आम्ही बुद्धगयेला जातो बघा, बुद्धगयेच्या टूरमध्ये आमचे वाघ साहेब पण काढतात, आणखी उपासक काढत असतील. तर तिथे बघा गंगा नदी आहे, ऐक ना. गंगा नदीचा घाट काशीला जाऊन या म्हणतात, एकदा काशी करून या, ऐक ना. काशीला जाऊन काशी करा म्हणतात. तिथे बघा त्या गंगा नदीचं पाणी एवढं घाण आहे म्हणजे त्याची कल्पनाही करू शकत नाही आपण की एवढं घाण पाणी आहे. आणि लोक बघा तिथे जाऊन डुबकी मारून येतात म्हणजे एवढं चांगलं स्वच्छ शरीर अगदी घाण करून घेतात आणि तेच तर ते म्हणजे बॉटलमध्ये पाणी घेऊन येतात. ए तीर्थ लाया है हमने पिलो. एवढं घाण पाणी, त्याच्यामध्ये बघा अर्धे जळालेले प्रेत टाकलेले असतात, कधी जळालेले असतात कधी न जळालेले असतात. एवढं घाण पाणी ऍक्च्युली गंगा नदीला पवित्र बुद्ध तत्वज्ञानामुळेच मानलं जातं. कारण बघा जेव्हा धर्मराजिका जे स्तूप आहे त्या धर्मराजिका स्तूपाचं उत्खनन म्हणजे फार मोठा, जसा आता धम्मेक स्तूप आहे त्या धम्मेक स्तूपाच्या सारखाच एक धम्मराजिका स्तूप सारनाथला होता. तर तेथील जो राजा शशांक नावा, राजाचं नाव जरा कन्फ्यूज आहे, तर राजा असतो. तर तो राजा अशा प्रकारचा विचार करतो की एवढा मोठा स्तूप आहे आणि त्या सर्व प्रकारच्या स्तूपाच्या त्या विटा काढून तो राजा आपला राजमहाल तयार करत असतो त्या धम्मेक स्तूपाच्या. आणि त्या विटा काढता काढता त्याला त्यामध्ये एक मंजुषा भेटते आणि त्या मंजुषेमध्ये भगवंताच्या अस्थि धातू असतात. आता त्याला काय माहित आहे की या अस्थि धातू कुणाच्या आहे? तर त्या अस्थि धातू तो गंगेमध्ये फेकून देत असतो. आणि तेव्हापासून मान्यता झाली की गंगा ही पवित्र आहे, गंगा ही पवित्र आहे. पाणी काही पवित्र नसते, पाणी मात्र स्वच्छ असते. पाणी आपल्याला जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरत असते. पाण्याशिवाय मनुष्य काही जिवंत राहू शकत नाही. पाण्याचं एवढं विशेष महत्व मात्र आपल्या जीवनामध्ये आहे
परंतु पाण्यामुळे मनुष्य कधी पवित्र होत नाही. मग पुण्यिका असं म्हणते लोक बघा, अंधश्रद्धेमुळे, कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामुळे आणि मनुष्याच्या चित्तामध्ये हजारो वर्षापासून हा अंधश्रद्धेचा पगडा पडलेला असल्या कारणाने आम्ही लास्ट टाइम एकदा बुद्धगया टूरला गेलो आणि आमच्या मोठ्या भंतेसोबत आम्ही टूरला गेलो होतो. तर एक त्यांनी खूपच आग्रह धरला की बा तिकडे जायचं जायचं जायचं. तर मग ठीक आहे भंतेचे म्हणले ज्यांना जायचं त्यांनी जा. मी नवीनच होतो, म्हणलं गंगा घाट लय पाहतात, पिक्चर मध्ये पण लय दाखवतात, बघूच म्हणलं कसं आहे ते गंगा घाट. वंदन बिंदन करायला गेलो नाही बरं, फक्त पाहायला गेलो बा कसं आहे म्हणून. तर बघितलं तर एक उपासकांना भंतेजी म्हणजे जायना फिरून आणा घेऊन गेलो मी. तर एका उपासकाने आपल्या वडिलांच्या अस्थी म्हणजे सोबत आणल्या होत्या. मी त्यांना सांगत तुम्ही तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, काही बिलकुल ऐकलं नाही त्यांनी. परिवाराला घेतलं, त्या नावेमध्ये बसलाय बी आणि गेला गंगेमध्ये. नंतर उपासकाने सांगलं भंतेजी एवढं त्याच्याकडे बांधून पालवामध्ये होतं म्हणे, त्याच्या वडिलांच्या अस्थी होत्या. मी म्हणलं जर इकडे घरी टाकले असतं कुठं आपल्या शेताविंदामध्ये तर कमीत कमी त्यांना पुण्य तरी लाभलं असतं. आता त्या गंगा नदीमध्ये एवढं घाण पाणी आहे, ते जिवंत जर असते म्हणले असते काय तुम्हाला घाणीमध्ये टाकलं, एवढ्या घाणीमध्ये कशाला टाकलं, म्हणजे पुण्याचं तर सोडून द्या, पाप कर्म झाल्यासारखं काम झालं म्हटलं हे. म्हणजे अशा प्रकारे बघा लोकांची मानसिकता असते. पुण्यिका थेरी म्हणते मग म्हणते तो जे पुण्य जे आहे तर पुण्य कुठे गेलं. पण समजून घ्या, पुन्हा ती असं म्हणते जर समजून घ्या गंगा नदीने किंवा पाण्याने मनुष्य जर परिशुद्ध होतो, निर्मळ होतो, तर मला सांगा या पाण्यामध्ये राहणारे खेकडे, या पाण्यामध्ये राहणाऱ्या माशा, या पाण्यामध्ये राहणारे जलचर प्राणी किती पवित्र असतील. रात्रंदिवस ते पाण्यात राहतात, ऐक ना, रात्रंदिवस ते पाण्यातच राहतात. म्हणजे अशा प्रकारे बघा पुण्यिका थेरीला त्या ठिकाणी पुण्यिका थेरी त्याला सांगते, तो हुशार असतो, ब्राह्मण आहे, बुद्धिवान आहे, तो लगेच तो म्हणतो पुण्यिके हे तर मला लक्षात नाही आलं, तू तर फारच विद्वान आहे, तू तर फारच हुशार आहे, मी तुला शरण जातो. ती म्हणते मला नका शरण जाऊ, हे माझं नाही आहे, हे सगळं भगवंताचं आहे, तुम्ही भगवंताकडे जा, भगवंताला शरण जा. पुन्हा तो भगवंताकडे जातो आणि बुद्ध धम्म संघाला तो शरण जात असतो. म्हणजे अशा पद्धतीने शीलबद्ध परामर्श मनुष्याच्या जीवनामध्ये व्रतवैकल्य करण्याची भावना, उपास तापास करण्याची भावना, अशा प्रकारची भावना जर मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तर कसं सुख प्राप्त होईल मनुष्याला, सुख प्राप्त होणार नाही. आणि त्यामुळे हे तिसरं बहुबंधन मनुष्याने पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. हे 3 बहुबंधन जर नष्ट केले तर श्रोतापन्न अवस्थेला तो मनुष्य प्राप्त होत असतो. अर्थात तो मनुष्य मृत्यूच्या नंतर असं म्हटलं आहे की 7 जन्माच्या नंतर त्याला कधीही मृत्यू म्हणजे पुन्हा तो जन्मास येऊ शकत नाही. जो श्रोतापन्न असेल, बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून अशा प्रकारची संकल्पना आहे तर तो श्रोतामध्ये पडत असतो, अर्थात श्रोतापन्न अवस्था तो प्राप्त करत असतो. त्यानंतर सकृतागामी अवस्था आहे, दुसऱ्या प्रकारची अवस्था, शॉर्टकट घेतो फास्ट. तर सकृतागामी अवस्था, तर सकृतागामी अवस्थेमध्ये 2 प्रकारचे भवबंधन नष्ट होतात. एक कामछंद, कामराग, कामभाव, हे अत्यंत महत्वपूर्ण बघा भवबंधन आहे. म्हणजे कामछंद, कामराग, ज्याला काम वासना आपण म्हणत असतो, तर ही जोपर्यंत नष्ट होत नाही, ही जोपर्यंत नाहीशी होत नाही, तोपर्यंत सकृतागामी अवस्थेमध्ये मनुष्य कधीही प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कामछंद म्हणजे या 6 इंद्रियाच्या द्वारा, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, जे आपले 6 इंद्रिय आहे, तर या 6 इंद्रियाच्या द्वारा उत्पन्न होणारी जी आसक्ती आहे, डोळ्याद्वारा उत्पन्न होणारी आसक्ती, कानाद्वारा, जिभेद्वारा, नाकाद्वारा, शरीराद्वारा, मनाद्वारा, जे 6 प्रकारचे जे इंद्रिय आहे, या 6 प्रकारच्या इंद्रियाने मनुष्य, ज्याला लोभ, ज्या तृष्णेमध्ये मनुष्य पडत असतो, तर त्याला कामछंद असं म्हटलं आहे. कामछंद म्हणजे केवळ काम वासनाच नव्हे, तर या 6 इंद्रियाच्या द्वारा मनुष्य जे काही अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल, तर त्या पाप कर्माच्या द्वारा मनुष्याचं चित्त हे विचलित होत असते. मनुष्य चांगल्या प्रकारच्या चित्ताला तो धारण करत नाही आणि परिणामतः तो दुःखाला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आपल्या 6 प्रकारच्या इंद्रियाच्या द्वारा आपण चांगल्या प्रकारचे कर्म केलं. डोळ्याने बघताना चांगलं बघितलं पाहिजे, कानाने ऐकताना चांगलं ऐकले पाहिजे, तोंडाने बोलताना चांगलं बोललं पाहिजे, गंध घेताना चांगला घेतला पाहिजे, स्पर्श करताना सुख दुःख जाणलं पाहिजे, आणि मनाने चांगल्या प्रकारचे कुशल विचार केले पाहिजे. अर्थात 6 इंद्रियाच्या द्वारा, 6 आयतनाच्या द्वारा आपण चांगल्या प्रकारे समता भाव त्यामध्ये ठेवला पाहिजे. समता भाव जर या 6 इंद्रियामध्ये आपण ठेवत असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे कामछंदाला पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, हा भवबंधन नष्ट केलं पाहिजे. त्यानंतर पटीक आहे, 5व्या प्रकारचं कर्म आहे.
बहुबंधन आहे. पटिक, पटिक म्हणजे क्रोध, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये कधी कधी क्रोधाची भावना, अतिसंतापाची जी भावना असते, अतिसंताप, कधी कधी मनुष्य खूप संतापाने युक्त असतो, अतिसंताप मनुष्याला येत असतो. आणि ही क्रोधाची भावना, अतिसंतापाची भावना, द्वेषाची भावना जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत आपलं चित्त परिशुद्ध होत नाही. आणि त्यामुळे क्रोधाला, भगवंत असे म्हणतात की क्रोधाला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मैत्री भावना आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केली पाहिजे. कंजूसाला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर दान पुण्याने तुम्ही त्यांना जिंकलं पाहिजे. दुबळ्या लोकांना जर तुम्हाला जिंकायचं असेल तर प्रज्ञेच्या द्वारा, बुद्धिमत्तेच्या द्वारा तुम्ही त्यांना जिंकलं पाहिजे. म्हणजे क्रोधाला, क्रोध हा अग्नी आहे असं